हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर बघा, एक्सरसाइज 3.2 आपल्याला स्टार्ट करायची ह्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन 690 डिग्री. म्हणजे ह्या साइन 600 म्हणजे अँगल आपल्याला फाइंड करायचे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ह्या सगळ्याचे जे काही दिलेले असतील ते. आता कसे फाइंड करायचे, तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, तर अलाइड अँगल यूज करायचे. मग अलाइड अँगल आपण कसे यूज करणार, तर बघा साइन 690 डिग्री दिला इथं. आता आपल्या टेबलमध्ये 90 डिग्रीपर्यंतच व्हॅल्यू पहा, इथं लिहून ठेवतो साईडला. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. ओके, आणि 180 पण लिहू शकतो आपण. 180 लिहूया, 180 डिग्री. तर जनरली आपण 9th 10th ह्या स्टँडर्डमध्ये ट्रॅग्नोमेट्री चॅप्टरमध्ये किंवा आधीच्या चॅप्टरमध्ये 90 डिग्रीपर्यंतचा अँगल पाठ केलेला आहे. मग तेवढा जरी पाठ असेल तरी आपल्याला कितीही मोठा अँगल दिला तरी फाइंड करता येतो. मग त्याच्यासाठी काय आहे, तर ही टेक्निक आहे आपली. आधीच्या व्हिडिओमध्ये रिवाईज करा, तुम्हाला ती टेक्निक सापडेल. ही डायग्राम ऑलरेडी काढून ठेवलेली मी. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, इथं 0 डिग्री अँगल, इथून इथपर्यंत 90 डिग्री, इथून इथपर्यंत 180 डिग्री, इथून इथपर्यंत 270 डिग्री आणि कम्प्लीट वन रोटेशन 360 डिग्री. तर बघा, हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. एक वाक्य ध्यानात ठेवलेलं आहे आपण, ऑल स्टुडंट टेक कॉफी. हे वाक्य कशासाठी ध्यानात ठेवलेलं आहे आपण, तर ऑल म्हणजे कोण, सगळे पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे साई रेशो पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. यस फॉर साइन आणि कोसेक हे पॉझिटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंटमध्ये. टी फॉर टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट हे दोन पॉझिटिव्ह असतात थर्ड क्वाड्रंटमध्ये, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. सी फॉर कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल सेक थिटा हे दोन पॉझिटिव्ह असतात फोर्थ क्वाड्रंटमध्ये, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आणि परत 90च्या मल्टिपलमध्ये चेंज, 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज. आता ह्या डायग्रामचा यूज काय आहे, तर जेव्हा 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल देतात ते फाइंड करण्यासाठी ही एक इझी टेक्निक आहे. आता ह्या टेक्निकचा परत कसा वापर करायचा बघा. आता साइन बघा, सोल्युशन साइन 690 डिग्री इज इक्वल टू, आता हे साइन ॲज इट इज. आता 690 डिग्री हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो हे बघायचं. आता जर आपण कम्प्लीट वन रोटेशन घेतलं तर 360 होईल. 360 आणि पुन्हा 90 किती, 9 चौक 36, 9 45 आणि पुन्हा 90, किंवा असं करू ना आपण, 9 45, 9 सक 54, 540. 540 त्याच्या जवळ गेलो तर आपण 540 आणि पुन्हा 90 जर घेतलं तर 540 आणि 90 0, 9 4 1303, चला 1 5 आणि 1 6, 630 व्हायले. 630 आणि वर किती राहायला लागलं मग, 60 70 80 90 60, बरोबर 630 घेऊ आपण. बघा 630 डिग्री प्लस 60 डिग्री. आता हे पहा, 630 आणि 60 किती, 690 लिहू शकतो आपण. ह्या 690 डिग्रीला 630 प्लस 60 डिग्री असं लिहू शकतो. साईनला साईन. बघा आता कुठे येतोय अँगल, तर कम्प्लीट वन रोटेशन 360, पुन्हा दुसरं रोटेशन 360 आणि 360 720 येते. वापस यावं लागेल, किंवा असं करू आपण. बघा इथून इथपर्यंत 360 आणि 90 540, 540 आणि 90 630, इथं 630 येतोय. आणि 630 प्लस 60 म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय, थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असते, साईन काय असणार आहे, तर निगेटिव्ह असणार आहे. आणि आता 360 म्हणजे 180च्या मल्टिपलमध्ये येतोय पहा. हे पहा ना, 180 प्लस आहे, 180 प्लस असेल, 180च्या मल्टिपलमध्ये असेल तर नो चेंज. साईनला साईन आणि हा लिहायचा 60 डिग्री.
म्हणजे साईन 690 डिग्री माहीत नव्हता, पण आपल्याला मायनस साईन 60 डिग्री माहीत आहे. मग इज इक्वल टू मायनस एच डी साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, तर √3/2 असते. लेट्स चेक करूया आपण काय येते आन्सर. नाही, मिस्टेक झाली 630 60 70 80 90 690 बरोबर आहे ना. मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, 630 180 प्लस 720 साईनला साईन. $630 कुठे येते बघा एकदा. कंप्लीट वन रोटेशन 360 आणि 90 360 आणि 90 किती 0 6 15 5 1 450 इथूनपर्यंत 450 आणि 90 पुन्हा 0 9 5 14 4 540 540 आणि 90 720. पाय इथं येतोय तो 720. नाही 540 630 इथं येतोय. हे पहा 630 इथं आला ना, 630 प्लस 60 करायचं आहे. म्हणजे कुठं गेला तो, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आपण सांगितलं होतं सेकंड क्वाड्रंटमध्ये, सेकंडमध्ये नाही येत, फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतोय. फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय येतोय, 630 डिग्री अँगल येतोय. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्हला निगेटिव्ह राहणार. आता हे पहा, म्हणजे 270 प्लस आहे. 270 म्हणजे काय आहे, तर π/2 आणि π/2 आलं की चेंज. मग इथं चेंज होणार आहे, साईनचं काय होणार आहे, कॉस होणार आहे. इथं मिस्टेक झाली होती. आता कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, मायनस हाफ. हे मायनस असल्यामुळे मायनस, आणि कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू हाफ. झालं क्लिअर. अँगल महत्त्वाचा आहे. अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते त्याच्यानुसार आन्सर लिहायचं. ज्या क्वाड्रंटमध्ये येईल त्याच्यानुसार प्लस ऑर मायनस लिहायचं. ओके, नेक्स्ट सोल्युशन. साईन 495 डिग्री इज इक्वल टू साईन आता 495. आता कंप्लीट वन रोटेशन म्हणजे 360 किंवा आपण काय करूया, चला इथं लिहून ठेवूया इझी जाण्यासाठी. इथं तर झाले. आता इथून इथपर्यंत 90, इथं 180 270 360 आणि 90 किती, 360 आणि 90 0 5 450. पुन्हा इथं किती 450 लिहून ठेवू आपण. 450 आणि पुन्हा 90 0 4 540. पुन्हा इथपर्यंत किती 540 आणि 540 आणि पुन्हा 90 0 3 630. पुन्हा इथून इथपर्यंत 630 आणि पुन्हा कंप्लीट रोटेशन म्हणजे 720. एवढं लिहून ठेवू आपण, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला इझी जातं. बघा आता 495 डिग्री. ओके, आता 495 इथं म्हणजे इथं 450 येतोय, 450 आणि इथं 540 येतोय. तर आपण काय करूया, 450 प्लस करूया. 450 प्लस किंवा 540 मायनस केलं तरी चालेल. 540 मायनस करू, कारण ते इझी जाईल आपल्याला. हे पहा इथपर्यंत किती 540 मायनस. आता 540 मधनं किती गेल्यावर 495 राहतील,
540 495 5 14 मधनं 10 गेले 4 0 45 बघा 540 मधनं 45 सबस्ट्रॅक्ट केले तर 495 डिग्री राहतात. मग 540 अँगल कुठे येतोय? हे पहा इथे येतोय 540. 540 मायनस म्हटल्यावर वापस जावं लागेल इथं. म्हणजे कशात येतोय? तर सेकंड क्वार्टरमध्ये. सेकंड क्वार्टरमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. मग साईन दिलेला आहे, साईन पॉझिटिव्ह असणार आहे. आता इथं काय आहे? हे पहा 180च्या मल्टिपलमध्ये. इथं आलं की 180च्या मल्टिपलमध्ये म्हणायचं. मग 180च्या मल्टिपलमध्ये काय? तर नो चेंज. हे पहा 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज. साईनला साईन आणि हे 45 डिग्री इज इक्वल टू. आता साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1/√2 असते. सिम्पल. सोल्युशन कॉस 350 डिग्री इज इक्वल टू कॉस. आता 315. आता इथं तर 360 आहे. मग 360 मायनस करू ना आपण. 360 डिग्री मायनस 360 मधनं किती गेल्यावर 15 राहतील तर 45 गेल्यावर का बघा सबस्ट्रॅक्शन करून. 0 मधनं 5 गेले 5 म्हणजे 10 मधनं 5 गेले 5 1 आणि 3 मधनं 3ला 3. हां बरोबर. तर आपण लिहिलेलं बरोबर आहे. म्हणजे 360 मधनं 45 सबस्ट्रॅक्ट केले 315 राहतात. हां 360 कुठं आहे? तर कम्प्लीट वन रोटेशन इथं 360 मायनस 45 मायनस म्हणजे वापस यायचं पुन्हा. म्हणजे कोणत्या क्वार्टरमध्ये? फोर्थ क्वार्टरमध्ये. फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. कॉस पॉझिटिव्ह असतो. परत हे बा 360 म्हणजे 2 पाय. पाय म्हणजे काय? 180. पाय म्हणजे काय? 180. तर 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज. कॉसला कॉस आणि हा लिहायचा 45 डिग्री. कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? अगेन 1/√2. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. चला तर आपण 3 प्रॉब्लेम घेतलेले आहे. 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर बघूया. कॉस 600 डिग्री. आता कॉस 600 डिग्री कुठे येतोय? तर 600 ह्याला मी असं लिहू शकतो का? कॉस 600 डिग्री इज इक्वल टू कॉस 600 डिग्री. आता 600 डिग्री हे पहा इथं येतोय 630. 630 मायनस असं करून आपण 600 + 30. नाही परत 600च राहायला पाहिजे ना. 600 राहायला पाहिजे. मग आपण काय करूया? 540 प्लस किती केल्यानंतर 600 होतील? तर किती? 60. 540 + 60 म्हणजे 600 लिहू शकतो आपण. कॉस 540. आता 540 कुठे येते? इथून इथपर्यंत येतोय 540 आणि प्लस 60 प्लस म्हणजे पुढे जायचे. कोणत्या क्वार्टरमध्ये? थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. कॉस काय असणार? निगेटिव्ह असणार. मायनस 540 म्हणजे 180च्या म्हणजे पायच्या मल्टिपलमध्ये. पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज. कॉसला कॉस आणि हा 60 डिग्री इज इक्वल टू मायनस कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1/2. लेट्स चेक करूया आपण. 4 नंबर काय? बरोबर आहे. -1/2. पुढचं पहा आता. टॅन 225 डिग्री इज इक्वल टू टॅन. आता 225 कुठं घ्यायचा? 180 प्लस घेऊ शकता किंवा 270 मायनस घेऊ शकता. 270 मायनस घेण्यापेक्षा 180 प्लस घेऊ आपण. 180 180 प्लस. आता 180 मध्ये किती ॲड केल्यानंतर 45 करायचे का ॲड? हां दोन्हीचे ॲडिशन किती? 5 आणि 0 5. 8 आणि 4 12 2
चला 1 आणि 1 2 बरोबर आहे इज इक्वल टू आता 180 प्लस आता 180 कुठे येतोय तर इथं येतोय हे पहा 180 डिग्री आणि प्लस 45 म्हणजे पुढं थोडंसं म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये थर्डमध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह असतात टॅन काय असतो पॉझिटिव्ह असतो आता 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज टॅनला टॅन आणि हा 45 डिग्री इज इक्वल टू टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते 1 असते इट इज अ व्हेरी सिम्पल नेक्स्ट हां निगेटिव्ह अँगल चला एक स्टेप वाढवतो टॅन -690 डिग्री आता हा निगेटिव्ह अँगल आहे निगेटिव्ह अँगल आणि हा जो अँगल आहे ह्याला ॲक्यूट अँगल कन्सिडर करायचं थोड्या वेळासाठी म्हणजे मायनस थिटा आणि थिटा आपण ॲक्यूट अँगल कन्सिडर करतो मग मायनस थिटा कुठं आहे तर ॲक्यूट अँगल आपण अँगल ड्रॉ करताना निगेटिव्ह अँगल ड्रॉ करायचा असेल तर क्लॉकवाईज रोटेट करतो आणि पॉझिटिव्ह अँगल तयार करायचा असेल तर अँटी क्लॉकवाईज रोटेट करतो मग निगेटिव्ह अँगल म्हटल्यावर काय क्लॉकवाईज रोटेट करणार आणि क्लॉकवाईज रोटेट केल्यावर फोर्थ क्वार्टरमध्ये येतो निगेटिव्ह अँगल फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे निगेटिव्ह असतात मग टॅन काय असणार आहे निगेटिव्ह टॅन 690 डिग्री इज इक्वल टू मायनस टॅन 690 आता 690 कसा घेणार इथं 720 आहे 720 मायनस करू ना आपण 720 डिग्री मायनस किती मायनस करावं लागतील आपल्याला 90 येण्यासाठी 720 मधनं 60 का 720 मधनं हे 30 ना 30 डिग्री 720 मधनं 30 गेल्यावर 690 राहतात बरोबर इज इक्वल टू मायनस हां आता पहा 720 कुठे येतोय तर हे इथं येतोय म्हणजे दोन रोटेशन 720 360 प्लस 360 720 मग 720 मायनस 30 म्हणजे फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात टॅन काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे मग मायनस घ्यायचा पहिलं मायनस तर ॲज इट इज पण फोर्थ क्वार्टरमध्ये आल्यानंतर टॅन काय असणार आहे निगेटिव्ह म्हणून मायनस आणि 720 म्हणजे 360 आणि 360 म्हणजे 2π आणि 2π म्हणजे त्याच्यासोबत पाय आलं पाय म्हणजे पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज टॅनला टॅन आणि हा 30 डिग्री इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस टॅन 30 डिग्री टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असते 1/√3 असते चेक करू आपण हां बरोबर आहे 1/√3 इट इज अ व्हेरी सिम्पल नाव नेक्स्ट तर पुढचे क्वेश्चन बघा FII 7 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे सेक 240 डिग्री सिम्पल आहे जसे आधी सॉल्व केले तसे सॉल्व करायचे बघा सेक 240 डिग्री इज इक्वल टू सेक 240ला काय लिहू शकतो आपण 180 प्लस 60 डिग्री दोन्हीची ॲडिशन 0 40 एक हां बरोबर आहे इज इक्वल टू आता 180 कुठं येतोय इथं येतोय 180 आणि प्लस 60 म्हणजे थोडंसं पुढं म्हणजे थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतोय सेक काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज सेकला सेक 60 डिग्री तर आपल्या टेबलमध्ये माहिती आहे सेक 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते 2 आणि मायनस असल्यामुळं -2 नेक्स्ट सेक -855 डिग्री आता निगेटिव्ह अँगल असल्यावर निगेटिव्ह सेक खाऊन टाकतो किंवा सेक फोर्थ क्वार्टरमध्ये पॉझिटिव्ह होतो हे पहा फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात मग याला पॉझिटिव्ह करून घेऊ आपण सेक 855 डिग्री इज इक्वल टू सेक आता 855 कुठे येतोय इथं 720 प्लस करूया आपण 720 प्लस करू 720 डिग्री प्लस 45 डिग्री किती 45 जास्त होईल का 720 प्लस 45 5 4 5 6 65 होईल 855च आहे का
855च दिला आहे, मग काय करता येईल? बरं चला 720 पुन्हा 90 टाकू आपण. 720 90 टाकल्या, बघा इथं न लिहिता थोडंसं खाली लिहितो. 720 + 90 0 9 10 11 1 8 810 मायनस करू आपण. 810 -45 -45 855 येते का? बघा 810 - 45 10 मधनं 5 गेले 5, 1 मधनं जात नाहीत, मग 11 मधनं 5 गेले 6, पुन्हा 8 मधनं 1 गेला 7, 765 येईल. समथिंग रॉंग. 765 येईल, मग 855 होत नाही का? एक करू ना आपण 720 प्लस, पण तसंच येते तरी पण. चला अँगलच घेऊ डायरेक्ट आपण, पूर्णच रोटेट करू. 855 आणायचं आहे आपल्याला, बरोबर. 720 आणि 90 किती आलता? 720 आणि 90 0 1 8 810 पुन्हा जर 25 घ्यायचं, 25 नाही येत, मधीच कसा येईल? 720 एकच मिनिट चेक करू आपण. काय घेतलेले? 855. 855ला आपण 720 + 135 लिहिलेलं आहे बा. 720 + 135 720 + 135 चालतंय असं पण. ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर 855 येते. बघा 5 + 0 5 5 7 1 8. ठीक आहे, एक स्टेप वाढेल पूर्ण करण्यापेक्षा. आता 720 कुठं? इथं येतो, हे पहा. आणि प्लस हा ॲक्यूट अँगल कन्सिडर करायचा थोड्या वेळासाठी. मग ॲक्यूट असेल तर कुठे येईन? फर्स्टमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, पॉझिटिव्ह. आता 720 म्हणजे 360, आणि 360 म्हणजे 2π, आणि 2π म्हणजे पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज. सेकला सेक किती? 135 डिग्री इज इक्वल टू सेक. आता 135ला आपण 180 मायनस करू. 180 मायनस 45 डिग्री. आता 180 मायनस 45 डिग्री 5 3 आणि 1ला 1, बरोबर आहे. बघा 180 मधनं 45 गेले 135 राहतात, असं लिहू शकतो आपण. आता 180 कुठे येतोय? इथे येतोय. मग 180 मायनस 45 म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये. सेकंडमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह. मग सेक काय येतं? निगेटिव्ह आहे. 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज. सेक 45 डिग्री इज इक्वल टू मायनस. आता सेक 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? सेक 45 डिग्री √2 असतो. बघा टेबलमध्ये √2 असतो का नाही. सेक 45 डिग्री 190 प्लस, बरोबर आहे ना? करेक्ट आहे ना? इट इज अ करेक्ट. नाव IX कोसेक 780 डिग्री इज इक्वल टू, आता 780 डिग्री कोसेक 780. आता इथं 720 आहे. 720 मध्ये किती ॲड केल्यावर 780 होतील? 60 70 80. सिम्पल आहे. 720 प्लस करू आपण. 720 प्लस 90 नाही 60 डिग्री. 720 प्लस 60 780. मग 720 कुठे येतोय? तर इथे येतोय.
आणि प्लस 60 म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये, फर्स्टमध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. आणि 720 म्हणजे 360, 360 म्हणजे 2π आणि पाय म्हणजे काय, तर पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज. तो म्हणतात 720 म्हणजे 360 कसं काय, ती टेक्निक आहे. म्हणजे 2πच्या मल्टिपलमध्ये असेल म्हणजे पायच्या मल्टिपलमध्ये असेल तर नो चेंज, चेंज होणार नाही. कोसेकला कोसेकच राहील, कोसेक 60 डिग्री. कोसेक 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, 2/√3. टेबलमध्ये चेक करा, हीच असते का बघा, 2/√3. नाव नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन, कॉट -110 डिग्री, निगेटिव्ह अँगल, हा मायनस बाहेर निघेल कॉटमधला, -cot 1110 डिग्री म्हणजे 1110 डिग्री. ह्याला आपण असं लिहू शकतो, कॉट 1080 प्लस 30 डिग्री, कारण की 0 ॲड केला 0, 8 आणि 3 11चे 1, चला 1, नाही मिस्टेक होती का, नाही बरोबर आहे. 0 प्लस 0 0, 8 आणि 3 11चे 1, चला 1, 1ला 1 आणि 1, हां बरोबर आहे. तर आपण 1110ला 1080 प्लस 30 लिहू शकतो, इज इक्वल टू मायनस. आता 1080 म्हणजे एक राऊंड कंप्लीट केला 360, दुसरा 720 आणि तिसरा 1080 म्हणजे पुन्हा इथंच येत आहे. आणि प्लस 30 म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, मग कॉट पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि 1080 म्हणजे इथं येतोय, म्हणजे 1080 म्हणजे 720 म्हणजे 360 आणि 360 म्हणजे 2π, पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज, कॉटला कॉट. आणि किती, 30 डिग्री इज इक्वल टू प्लस इंटू मायनस मायनस. कॉट 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, कॉट 30 डिग्री साइन 30 डिग्री हाफ असतो, सॉरी कॉस 30 डिग्री √3/2 असतो आणि साइन 30 डिग्री हाफ, 2 कॅन्सल, √3. टेबलमध्ये चेक करा, ही व्हॅल्यू असते √3. यस. तर इथं आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 मधले टोटल 10 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.